जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 262. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. आपण पूर्वी बघितल्याप्रमाणे भगवंतांच्या कृपेनं ज्या भक्ताचं सुख आणि दुःख या दोनही गोष्टी भगवंतांवर अवलंबून असतात. भगवंतांच्या दर्शनानं सुख, भगवंतांच्या वियोगानं दुःख, भगवंतांचं नामस्मरण घडण्यानं सुख, कोणत्याही कारणानं नामस्मरण न घडण्यानं अनावर दुःख, अशी भक्ताची मनस्थिती असते. कारण त्याचा विषयच भगवंत झालेला असतो, भगवंताचं नाम झालेलं असतं. त्यामुळे अशा भक्ताच्या चित्तामध्ये इतर सर्व गोष्टी नाहीशा होऊन फक्त भगवंतांचा निवास असतो. यालाच चित्तलय स्थिती म्हणतात संत. त्यामुळे ज्या भरताच्या आयुष्याचं ध्येयच भगवत भक्ती, भगवत सेवा आहे, त्याच्या आयुष्यामध्ये श्रीरामचंद्र असल्यामुळे आनंद आणि त्यांचा वियोग झाल्यामुळे दुःख यापेक्षा वेगळी भावनाच आढळत नाही. आणि म्हणून भगवंत या भक्तोत्तमाची वरचेवर आठवण काढतात. त्याच्या स्मरणानं भगवंतांच्या नयनांमध्ये अश्रू जमा होतात. हे हनुमंतांनी भरताला सांगितलं. आणि आता तुझे स्वामी, तुझे मोठे बंधू परत आलेत, ही बातमी हनुमंतांनी भरताला दिली. हे आपण बघितलं. अत्यानंद भक्ताला ह्या भरताला झालेला आहे. आणि वरचेवर हनुमंतांना आलिंगन देतोय भरत. अशा रीतीनं परत जेव्हा हनुमंत गेले श्रीरामांकडे, त्यावेळेला प्रभू निघाल्यानंतर इकडे भरतानं काय केलं, आपल्या अयोध्येमध्ये जाऊन आपण बघितलं, नंदीग्राममध्ये स्थित आहे भरत. 14 वर्ष काय आयुष्य आहे पहा. मोठमोठ्या ऋषीमुनींना साधणार नाही असं आयुष्य भरत जगलाय. कारण साधणार नाही म्हणण्याचं कारण, ऋषीमुनींना असतील संन्यासी, त्यांना विरक्त वेश असेल आणि ते विरक्त भावनेनं वनामध्ये राहत असतील, पण त्यांना राज्यकारभाराची दगदग नाही. भरत अत्युत्तम राज्यकारभार चालवतोय. नंदीग्राममध्ये राहून, अखंड नामस्मरण मध्ये राहून, मुनिवेशात राहून, जमिनीखाली खड्डा खोदून त्यामध्ये झोपून किंवा त्यामध्ये बसून, आणि अखंड श्रीराम पादुका नजरेसमोर ठेवून. त्यामुळे ह्या भक्तोत्तमाला खरोखर कुणाचीच बरोबरी आपण सांगू शकत नाही. हा भक्त अमुक ह्याच्यासारखा आहे असं भरताच्या बाबतीत संभवत नाही. यासम हाची असं प्रत्यक्ष प्रभू श्रीराम त्याला म्हणालेत. यावरून ते सिद्ध होतं. त्यामुळे आता भरत कोसलपूरमध्ये आल्यानंतर काय घडलं ह्याचं सुंदर वर्णन, सर्व अयोध्येमध्ये कसा आनंद पसरला आहे ह्याचं वर्णन तुलसीदास करतायत ह्या उत्तरकांडाच्या 2ऱ्या भागामध्ये. ते आपण बघूया. म्हणाले, हर्षि भरत कोसलपुर आये, समाचार सब गुरहि सुनाये, पुनि मंदिर महबात जनाई, आवत नगर कुशल रघुराई, सुनत सकल जननी उठ धाई, कही प्रभु कुशल भरत समुझाई, समाचार पुरबासिन पाये, नर अरु नारी हर्षि सब धाये.
भरत अत्यानंदित होऊन अयोध्येत आलाय आणि आपल्या गुरूंना वसिष्ठांना सर्व सांगितलं त्यांना अगोदर. कसं आहे पहा, प्रत्येक ठिकाणी आपण बघितलंय बरं, हे अगदी बालकांडापासून कोणतीही गोष्ट, बातमी, कोणतीही नवी जुनी घटना, सुखद असो वा दुःखद असो, कोणत्याही प्रकारची घटना ही सर्वप्रथम गुरूंना सांगण्याचा प्रघात आहे पहा. आणि हे आचरण योग्य आहे आपल्यासाठी. प्रत्येक गोष्ट गुरूंना सांगितल्याशिवाय न व्हावी आमच्याकडून, ही प्रार्थना करावी खरं. म्हणजे मग महाराजांना जे अभिप्रेत आहे, अखंड अनुसंधान जे ते म्हणतात, ते साधायला मदत होईल आम्हाला. कारण नामस्मरण 24/7 काही आमचं होत नाही. आणि जितकं होतं त्या वेळेतच त्याचा संबंध राहतो. कारण अजूनसुद्धा प्रपंचामध्ये आम्ही गुंतलेले असतो. त्यामुळे जितकं म्हणून अनुसंधान टिकवायचा प्रयत्न आम्ही करू, तितका त्याचा फायदा आम्हाला नामस्मरणामध्ये होतो म्हणतात महाराज. जितकं अधिक अनुसंधान टिकेल तितकी भक्तीला पूरक शक्ती आमच्यामध्ये निर्माण होते, तितकं भक्तीला पूरक अंतर्वातावरण हृदयामध्ये निर्माण होतं, तितकी शुद्धी चित्तामध्ये तयार होते. त्यामुळे हे अखंड अनुसंधान जे आहे गुरूंचं, ते खूप सहजरित्या आपल्या पूर्वजांनी सांभाळलं होतं आणि म्हणून तिथं ती शुद्धी होती पहा. त्रेतायुगामध्ये असो, द्वापारात असो, प्रत्येक ठिकाणी, महाभारतामध्ये सुद्धा उल्लेख आहेत की जे म्हणून घडलं ते सर्वप्रथम गुरूंना सांगण्याचा प्रघात होता. त्यामुळे प्रत्येक लहान मोठी गोष्ट गुरूंसमोर सांगून, अगदी त्यांच्या फोटोसमोर सांगितलं तरी, जसं भाऊसाहेब केतकर करायचे, आपल्याला माहिती आहे चांगलीच ती गोष्ट, त्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट महाराजांच्या कानावर घालूनच ती करावी, अगदी लहान सहान गोष्ट. हे साधलं ना की मग आम्हाला महाराजांचं बळ लाभतं त्या नामस्मरणाला. त्यांचं बळ असतंच, पण ते बळ जाणवायला लागतं. जितकं अखंड अनुसंधान आमचं साधायला लागेल तितकं. त्यामुळे इथे सांगतायत की गुरूंना अगोदर सर्व सांगितलं आणि मग राजमहालामध्ये ही बातमी पाठवली की रघुनाथ सुखरूपपणे अयोध्येला परत येत आहेत. आणि ही बातमी कळताच सर्व माता भरताजवळ आनंदानं धावत आल्या म्हटलंय. आणि भरतानं प्रभूंची खुशाली सांगून सर्वांची समजूत घातली. नगरवासियांना ही वार्ता कळवली. सर्व नगरातले स्त्री पुरुष अत्यानंदानं धावून आले राजमहालाकडे. बरं का, कसे आले, काय घेऊन आले पहा बरं. दधी दुर्बारोचन फल फूला, नव तुलसी दल मंगल मूला, भरी भरी हे मथार भामिनी, गावत चली सिंधुर गामिनी. जे जैसे ही तैसे ही उठे धावही, बाल वृद्ध कह संग न लावही, एक एक न कह बूझहि भाई, तुम देखे दयाल रघुराई. अवधपुरी प्रभु आवत जानी, भई सकल शोभा कई खानी, बहई सुहावन त्रिविध समीरा, भई सरजू अति निर्मल नीरा. हर्षित घुर परिजन अनुज, भूसुर वृंद समेत, चले भरत मन प्रेम अति, सन्मुख कृपानिकेत. बहुतक चढ़ी अटारिन, निरखहि गगन विमान, देखि मधुर सुर हर्षित, करहि सुमंगल गान. राकास सि रघुपतिपुर, सिंधु देखि हर्षान, बढ़्यो कोलाहल करत जनु, नारी तरंग समान.
सर्व नगरवासी श्रीरामांच्या स्वागतासाठी दही, दूर्वा, फळं, फुलं, मांगल्याचं मूळ जणू असलेलं तुलसी दल अशा सर्व वस्तू सोन्याच्या तबकांमध्ये भरभरून घेऊन सर्व तिथल्या सुवासिनी गजगामिनी स्त्रिया गात गात निघाल्या. आणि जो जशा अवस्थेत होता तशाच अवस्थेत उठून धावलाय रघुनाथांच्या येण्याची बातमी ऐकून. उशीर होईल जायला म्हणून लहान मुलांना आणि वृद्धांना कोणी सोबत घेतलं नाही आणि एकमेकांना प्रत्येकजण विचारतोय, तू माझ्या दयालू प्रेममय अशा श्रीरामांना बघितलंस का रे? अशा रीतीनं प्रभू येत आहेत हे ऐकूनच अयोध्यापुरी शोभेची जणू खाण झाली म्हटलंय, सुशोभित झाली. सर्व प्रकारची, तिन्ही प्रकारची सुंदर हवा वाहू लागली. शरयू नदीचं जल पूर्णपणे निर्मळ झालं आणि गुरु वसिष्ठ, सर्व परिवार, धाकटा बंधू शत्रुघ्न आणि ब्रह्मवृंद सर्व अत्यानंदांमध्ये त्यांना घेऊन भरत अगोदर पुढे निघालाय. कसा निघालाय म्हटलंय, चले भरत मन प्रेम अति. मनामध्ये प्रेम भरून घेऊन निघालाय. म्हणजे प्रेम म्हणजेच भरत आहे खरं, नाही का? त्याच्या मनामध्ये अजून जास्त प्रेम भरलं म्हणजे काय अवस्था असेल पहा. कळण्यासारखी नाहीच ती अवस्था, नाही का? त्यामुळे म्हणतायत की असा भरत सर्वांना घेऊन कृपानिकेत श्रीरामांच्या स्वागतासाठी सामोरा निघाला. अनेक स्त्रिया गच्च्यांवर चढून आकाशामध्ये विमान येतंय का बघू लागल्या आणि ते जेव्हा दिसलं तेव्हा आनंदानं गोड स्वरानं मंगलगान गाऊ लागल्या. कसे होते, कसे आहेत रघुनाथ म्हटलंय. पौर्णिमेचे चंद्र आहेत जणू श्री रघुनाथ आणि अयोध्या समुद्र आहे. त्यामुळे पूर्ण चंद्राला बघून समुद्र कसा आनंदित होऊन भरती येते ना समुद्राला, गर्जना करतो समुद्र, तशी भरती ह्या अयोध्यारूपी समुद्राला आली आहे. आणि इकडे तिकडे धावणाऱ्या स्त्रिया जणू त्या समुद्रातल्या लाटा वाटत होत्या. आणि इकडे श्रीराम काय करतायत विमानामध्ये ते सांगितलं. आता म्हणाले, इहा भानुकुल कमल दिवाकर कपिन देखावत नगर मनोहर सुनु कपीस अंगद लंकेसा पावनपुरी रुचिर यह देसा यद्यपि सब बैकुंठ बखाना वेद पुराण विदित जगु जाना अवधपुरी सम प्रिय नहीं सो यह प्रसंग जानई को जन्मभूमि मम पुरी सुहावनी उत्तर दिशि बह सरजू पावनी जामज्जन ते बिनहि प्रयासा मम समीप नर पावहि बासा अति प्रिय मोहि यहाँ के बसी मम धाम दापुरी सुख रासी हर्षे सब कपि सुनि प्रभु बानी धन्य अवध जो राम बखानी. आहा, काय आहे पहा अवधपुरी. विमानामध्ये भानुकुल कमल दिवाकर असे श्रीराम सबंध वानरसेने म्हणजे जी वानरं त्यांच्यासोबत आहेत त्यांना आपलं नगर दाखवत आहेत. मनोहर कपिन देखावत नगर मनोहर. हनुमंत, जांबुवान, नळ, नीळ, सुग्रीव त्यांना ते मनोहर अयोध्यापूर दाखवत आहेत आणि म्हणतायत, हे सुग्रीव, अंगद, हे लंकापती विभीषण, ऐका, ही जी नगरी आहे ना अत्यंत पवित्र आहे आणि अतिशय सुंदर असा हा देश आहे. जरी प्रभू सांगतायत बरं अयोध्यापुरीच्या महिमा म्हणतायत की सर्वांनी जरी वैकुंठाचा महिमा सांगितला आहे आणि वेद पुराणांमध्ये तो प्रसिद्ध आहे,
हे सर्वच जाणतात, तरीसुद्धा अवधपुरी समप्रिय नाही सो. अयोध्यापुरी इतकं वैकुंठसुद्धा मला प्रिय नाही, ही गोष्ट मात्र मोजकेच लोक जाणतात. बरं का. पुढे सांगतायत प्रभू, ही सुहावनी सुंदर नगरी माझी जन्मभूमी आहे. काय खरंच, ह्याच्या उत्तर दिशेला जीवांना पवित्र करणारी अशी पावन सरयू नदी वाहते, जिच्यामध्ये स्नान केल्यानं मनुष्याला विनासायास माझी मम समीप नर पामही बास, माझ्या जवळ वास मिळतो, म्हणजे सामीप्य मुक्ती मिळते त्या भक्ताला जो शरयू नदीमध्ये स्नान करतो, सांगतायत प्रभू. पुढे म्हणतायत, इथले निवासी मला फार आवडतात, अशी ही माझी पुरी सुखाची खाण आहे आणि माझं परमधाम मिळवून देणारी आहे. पहा बरं, काय आहे अयोध्यापुरीचा महिमा. म्हणूनच ज्या अयोध्यापुरीचा महिमा प्रत्यक्ष श्रीरामांनी स्वमुखानं वर्णन केलाय, त्या अयोध्यापुरीला कोणत्याही यःकश्चित कारणामुळे आमच्या तोंडून त्याबद्दल कधीही चुकीची भावना, चुकीचे शब्द बाहेर पडू नयेत. पाप आहे ते, नामापराध आहे तो. प्रभूंचं धाम हे प्रभूंच्या नामरूपाशी एकरूप आहे. त्यामुळे प्रभूंच्या धामामध्ये कुठलंही धाम असो, पण इथे प्रत्यक्ष प्रभू अयोध्यापुरीचं वर्णन करतायत म्हणून अयोध्या, त्या धामी जे पाप घडेल, आपल्याला सांगितलं तुलसीदासांनी आधीच्या भागांमधून की त्या 1000 पट ते पाप तुम्हाला लागतं जर तुम्ही अशा भगवत धामाची निंदा कोणत्याही कारणाने केली तरी. आणि कसं आहे, असे जे अपराध असतात ते जस्टिफायबल नसतात. आम्ही कोणत्याही कारणाने काहीही लौकिक त्याला चिकटवायला जातो आणि त्यामध्ये घडणारा अपराध आम्ही गणतीतच घेत नाही, लक्षातच येत नाही की तो अपराध घडतोय. त्यामुळे खूप सावध राहिलं पाहिजे. जिथे जिथे अयोध्यापुरी असो, जगन्नाथपुरी असो, वृंदावन असो, कुठलंही भगवत धाम असो, काशीपुरी असो, त्याबद्दलची दुर्भावना आमच्या मनामध्ये सुद्धा येऊ नये. तर मुखानं बोलणं तर खूप दूरची गोष्ट. फक्त आदर असला पाहिजे. कारण तिथे बघायचं काय, आमचे महाराज खूप छान सांगायचे की तुम्ही कशाला जाता तिथे हे महत्त्वाचं असतं. भगवत दर्शनाला जर आम्ही तिथे जातो, फक्त भगवत कारणे असा जर जन्म आहे, तर प्रत्येक कृती आमची भगवंतासाठी झाली पाहिजे. आणि मग त्या तीर्थयात्रा जर असेल तर ती भगवंत धामी. आणि इथं काय सांगितलंय, अतिप्रिय मोही ह्या के बासी, इथले वासी मला अत्यंत प्रिय आहेत. प्रभूंनी काही अट घातली का, तुम्ही अमुक केलं तरच मला प्रिय, असं प्रभू कधीच करत नाहीत. अटी आमच्याकडे असतात. भगवंतांकडे, संतांकडे कधीच कोणती अट नसते. तेच खरे संत. त्यामुळे इथे अयोध्या. आणि पुढे म्हणतायत, वानरांना इतका आनंद झाला प्रभूंचं ते बोलणं ऐकून. आणि काय म्हणतायत, धन्य अवध जो राम बखानी, ज्या अयोध्येची महती स्वतः श्रीराम सांगतायत, ती नगरी नक्कीच धन्य होय, नाही का. आणि अशा रीतीनं भगवंत आता अयोध्येमध्ये दाखल होताना बघून, आवत देखी लोग सब कृपा सिंधु भगवान, नगर निकट प्रभु प्रेरेऊ, उतरेऊ भूमि विमान, उतरी कहेऊ प्रभु पुष्प कही, तुम कुबेर पही जाहु, प्रेरित राम चलेऊ सो हर्षु बिरहु अतिताहु. कृपा निधान भगवंत श्री रामचंद्रांनी सर्व अयोध्यापुरीचे लोक त्यांच्या दिशेनं येत असल्याचं बघितलं आणि नगराजवळ ते विमान उतरवण्यासाठी प्रेरित केलं म्हटलंय. तेव्हा म्हणजे विमानाला प्रेरित केलं आणि ते विमान त्या नगराजवळ उतरलं, जमिनीवर उतरलं. आणि विमानातून उतरल्यावर प्रभूंनी पुष्पक विमानाला कुबेराकडे परत जायला सांगितलं.
कुबेराकडून आणलेलं होतं ना ते रावणानं, आणि त्यामुळे त्याच्याकडेच त्याला परत पाठवलं आणि श्रीरामांच्या आज्ञेनं ते विमान निघालं म्हटलंय बरं का. प्रेरित राम चलेऊ सो हर्षू बिरहू अतिताहू. एकीकडे हर्ष वाटत होता की आपल्या स्वामीकडे, कुबेर जो माझा स्वामी आहे त्याच्याकडे मी चाललोय परत आता, म्हणून त्याला हर्ष होत होता. आणि दुसरीकडे मात्र प्रभू श्रीरामांचा आता विरह होणार म्हणून दुःखही होत होतं त्या विमानाला बरं का. आता पुढं वर्णन करतायत जेव्हा प्रभू उतरलेत अयोध्येत तेव्हाच. म्हणाले, आये भरत संग सब लोगा, कृसतन श्री रघुबीर बियोगा, वामदेव वसिष्ठ मुनि नायक, देखे प्रभु महीधरी धनु सायक, धाई धरे गुर चरण सरोरुह, अनुज सहित अति पुलकत नोरुह, भेटी कुशल बुझी मुनिराया, हमरे कुशल तुम्हारी हिदाया, सकल द्विजन मिली नायउ माथा, धर्म धुरंधर रघुकुल नाथा, गहे भरत पुनि प्रभु पद पंकज, नमत जिन्हि सुर मुनि शंकर अज, परे भूमि नहीं उठत उठाए, बर करी कृपा सिंधु उरलाए, श्यामल गात रोम भय ठाढ़े, नवराजीव नयन जल बाढ़े, राजीव लोचन स्रवत जलतन, ललित पुलकावली बनी, अति प्रेम हृदय लगाई, अनुजहि मिले प्रभु त्रिभुवन धनी, प्रभु मिलत अनुजहि सोहमोपहि, जाति नहीं उपमा कहीं, जनु प्रेम हरु सिंगार तनु धरी, मिले बर सुषमालहि, भूझत कृपा निधि कुशल भरत ही, बचन बेगिन आवई, सुनु सिवा सो सुख बचन मनते, भिन्न जान जो पावई, अब कुशल कौशल नाथ आरत, जानी जन दर्शन दियो, बूढ़त बिरह बारीस, कृपा निधान मोहि कर गहिलियो. काय वर्णन केलंय पहा तुलसीदासांनी. जेव्हा रघुनाथ, सीतामाता, लक्ष्मण आणि सर्व वीर तिथे उतरले अयोध्येच्या पुण्यभूमीवर, तेव्हा भरतासोबत सर्व लोक सामोरे आले. कसे दिसतायत? कृसतन श्री रघुबीर वियोगा. रघुनाथांच्या वियोगामध्ये सर्वजण कृश झालेत, अशक्त झालेत असं दिसत होते. आणि पुढे जाऊन जेव्हा प्रभूंनी वामदेव वसिष्ठ आदी मुनिश्रेष्ठांना बघितलं तेव्हा काय केलं? धनुष्य बाण जमिनीवर ठेवलाय आधी बरं का, आणि लक्ष्मणासह धावत जाऊन पहिले गुरूंचे चरण धरलेत. पुन्हा आपल्याला शिकवतात श्रीराम. खरोखर रामायण म्हणजे ज्याला श्रीरामांची, भरताची, लक्ष्मणाची गुरुभक्ती कळली, वसिष्ठांच्या प्रती असो, विश्वामित्रांच्या प्रती असो, त्याला रामायणाचं मूल कशामध्ये आहे किंवा त्याची स्ट्रेंथ कशामध्ये आहे हे लक्षात येतं. प्रभू श्रीराम प्रत्यक्ष भगवत अवतारसुद्धा गुरूंच्या चरणी कसे लीन आहेत हे इतक्या विध प्रसंगातून तुलसीदासांनी आम्हाला सांगितलं आहे. इतर रामायणांमध्ये तर याहून अधिक वर्णन आहे अनेक ठिकाणी. त्यामुळे ही गुरुभक्ती जी श्रीराम आम्हाला शिकवू बघतायत, त्यामुळे पहिले जाऊन गुरूंचे चरण धरले म्हटलंय. कसे धरले? अगोदर धनुष्यबाण खाली ठेवलं. गुरूंना भेटण्याची सुद्धा एक पद्धत असते. धनुष्य बाण हे वीरतेचं प्रतीक आहे नाही का.
पण ज्या वेळेला आम्ही गुरूंना भेटतो त्यावेळेला आमचं सर्व काही, सर्व गुणसुद्धा बाजूला सारून लहान मुलाप्रमाणे गुरूंना भेटावं असं आम्हाला संत सांगतात. ते इथे रघुनाथांनी आम्हाला करून दाखवलं आहे. गुरूंकडे काहीच घेऊन जायचं नसतं. गुरूंकडून मिळवण्यासाठी जेव्हा आम्ही गुरूंकडे जातो, शुद्ध बुद्धी मिळवण्यासाठी जातो, त्यांच्या चरणी राहून साधन कसं करावं, साधन म्हणजे काय, शरणागती म्हणजे काय, ह्या गोष्टी शिकण्यासाठी जातो, तेव्हा आम्हाला काहीतरी समजतं. आमच्या अंगी अमुक गुण आहेत, या बुद्धीनं जर आम्ही त्यांच्याकडे गेलो तर त्याचा काडी मात्र उपयोग होत नाही. आणि मग आम्ही म्हणतो गुरूंकडे जाऊनसुद्धा आमची मनःशुद्धी का झाली नाही. मनःशुद्धी व्हावी या भावनेनं, या हेतूनं आम्ही गेलो होतो का, हे तपासण्यासाठी रघुनाथांनी आम्हाला इथे गुरूंना कसं भेटावं हे सांगितलं. अगोदर भरतानं सांगितलं, आधीसुद्धा अनेक ठिकाणी आहेच. विश्वामित्रांच्या ठाईची गुरुभक्ती पण आपण बघितली. तशीच इथे अगोदर गुरूंचे चरण धरले आणि काय म्हटले, अनुज सहित अति पुलक तनोरह, रोम रोम गुरूंना भेटून पुलकित होत होते. मुनिराज वसिष्ठांनी श्रीरामांना आलिंगन देऊन क्षेमकुशल विचारलं म्हटलं. काय प्रेम होतं वसिष्ठांचं रामांवर, ते समजणंच शक्य नाही. अशा भूमिकेवर असतं गुरु शिष्यांचं प्रेम. इथे प्रत्यक्ष भगवंत शिष्य म्हणून मला लाभले त्याची पूर्ण कल्पना वसिष्ठांना आहे. आणि तरीसुद्धा शिष्य भावनेतून प्रेम करायचं आहे. त्यामुळे वसिष्ठांनी आलिंगन देऊन क्षेमकुशल विचारलं आणि प्रभू म्हणाले की कुशल विचारल्यानंतर की तुमच्या कृपेमुळेच आमचं क्षेम आहे. हमरे कुशल तुम्हारी ही दाया. आणि ही नम्रता नसते बरं का, प्रभूंची नम्रता आहेच. तो गुण त्यांच्यामध्ये अनुस्यूतच आहे, किंबहुना तो त्यांच्यामधूनच तो गुण निघालेला आहे. सर्व खरं असलं तरीसुद्धा ही जी वचनं असतात गुरूंच्या प्रती की तुमच्यामुळे आमचं क्षेमकुशल आहे, ही नम्रता नसते, ही फॅक्ट असते. त्यामुळे प्रभूंनी अनेक ठिकाणी हा उल्लेख आहे. काही रामायणांमधून खूप सुंदर वर्णनसुद्धा आहे त्याबद्दलचं की कसं गुरूंमुळे क्षेमकुशल असतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा करता माझे गुरु आहेत ही भावनासुद्धा आम्हाला श्रीराम इथं शिकवत आहेत. प्रत्यक्ष भगवंताचे अवतार असून म्हणजे आम्ही किती सावध राहिलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं क्रेडिट किंवा प्रत्येक गोष्ट गुरूंमुळे होते या भावनेसाठी आम्ही किती सावध राहिलं पाहिजे हे सुद्धा यातून दिसून येतं. आणि अशा रीतीनं धर्मध्वजा धारण करणारे रघुकुल स्वामी श्रीराम सर्व विप्रवरांनासुद्धा भेटले, त्यांना नमस्कार केला. आणि मग हे झाल्यानंतर किती नीतिधर्म चा आचरण कुठेही फ्लॉ राहू न देता श्रीराम करत होते हे ह्यातून लक्षात येतं. खरं श्रीराम विमानातून उतरलेत आणि अयोध्येत आलेत तेच सर्वप्रथम आपल्या भरताला भेटण्यासाठी. खरी अंतरंगातली भावना हीच आहे. पण अगोदर कर्तव्य आणि धर्मनीतीनुसार काय करणं योग्य आहे ते अगोदर करून मग आपला प्रेमभाव ज्याच्या प्रती आहे त्याला सामोरे गेलेत. कर्तव्य हे प्रेमाहून सुद्धा श्रेष्ठ आहे हे समाजाला दाखवण्यासाठी अनेक गोष्टीतून श्रीरामांनी ते दाखवलं. त्यासाठी अपवाद सोसला, पण करताना कुठेही काही राहू दिलं नाही. आम्हाला सांगण्यासाठी, समाजाला शिकवण्यासाठी कर्तव्याचं स्थान किती उच्च आहे हे रामांच्या उदाहरणावरून दिसून येतं. आणि इथे पुन्हा तेच दाखवलं की अगोदर सर्वांना आपापल्या पायरीप्रमाणे भेटलेत. अगोदर सर्वात आधी गुरु, मग विप्रवृंद सर्वांना भेटून
आणि मग म्हटलंय, गहे भरत पुनि प्रभू पद पंकज नमत जिन्हहि सुर मुनी शंकर अज. त्यानंतर देव, मुनी, शंकर आणि ब्रह्मदेव सुद्धा प्रभूंच्या ज्या चरणकमलांना नमस्कार करतात ते चरण भरतानं धरले. भरतसुद्धा काय म्हणायचं, पेशन्सनी हे सर्व पाहतोय. पहा, भरत हे रामांचं प्रतिरूप आहे. आपण अनेकदा बघितलं, अगदी लहानपणापासून. काही काही ग्रंथांतरी आता सहज आठवलं, खूप सुंदर उल्लेख आहेत काही काही ठिकाणी, की लक्ष्मण शेषावतार आपल्याला माहिती आहे, म्हणजे असं इम्पल्सिव्ह स्वभावच आहे त्याचा, निज स्वभाव आहे. त्या दास्य भावामध्ये सुद्धा ती ज्वलंतता लक्ष्मणाच्या स्वभावामध्ये आहे. त्यामुळे अनेक गोष्टी अशा लहान असतानापासून काही काही ठिकाणी वर्णनात आल्या आहेत, की एखादी गोष्ट जर करायची झाली तर लक्ष्मण लगेच हिरिरीनं पुढे असायचा. पण भरत अगोदर राम भैया काय सांगतात ते बघूया, आणि मग त्यांनी जर सांगितलं की हो आता कर, की मग करायचं, असा भरताचा स्वभाव. असं दोन्ही दास्यभावच आणि दोन्ही तितकेच सुंदर. पण जसं म्हटलं, भरत हे श्रीरामांचं प्रतिरूप आहे. त्यामुळे इथे सुद्धा भरतानं तेवढी सबुरी दाखवली आहे. पहा, कधी एकदा रामांना बघतो, त्यांना मिठीत घेतो, त्यांचे चरण पकडतो, असं झालेला भरत श्रीराम सर्वांना नमस्कार करून त्याच्याकडे येईपर्यंत वाट बघतोय. यावरून नीती धर्म भरतापासूनच निर्माण झाला का म्हटलं वसिष्ठांनी, हे लक्षात येईल. त्यामुळे आता ते चरण भरतानं धरलेत आणि जमिनीवर लोटांगण घातलंय. उठूनही उठत नाहीये भरत. तेव्हा कृपानिधान श्रीरामांनी त्याला बळच उठवलं आणि आपल्या छातीशी धरलं. श्यामल गात रोम भये ठाढे, प्रभूंचं सावळं शरीर रोमांचित झालंय म्हटलंय. पहा बरं, भरताचं वर्णन केलेलं नाही शिवभगवानांनी, प्रभूंचं वर्णन केलं इथे, की श्यामल गात रोम भय ठाडे नव राजीव नयन जलबाढे. भरताला हृदयाशी धरून प्रभूंचं शरीर रोमांचित झालंय आणि नवकमलाप्रमाणे असलेल्या नेत्रांमधून प्रेमाश्रूंच्या धारांचा पूर आला म्हटलंय प्रभूंच्या नेत्रातून. अतिशय सुंदर नेत्र प्रभूंचे, त्यातून पाणी वाहतंय. सुंदर शरीरावर रोमांच शोभून दिसतायत आणि असे हे त्रैलोक्याचे स्वामी, त्रिभुवन धनी प्रभू श्रीराम भरताला आलिंगन देत आहेत. तुलसीदास म्हणतात, भावाला भेटताना असा आनंद झालाय प्रभूंना की त्याला मी तरी काही उपमा देऊ शकत नाही. मोपही जाती नाही उपमा कही, मी देऊच शकत नाही उपमा, तरी देत आहेत. काय दिली? जनु प्रेम अरु सिंगार तनु धरी मिले बर सुषमालही. जणू भक्ती आणि शृंगार म्हणजे इथे वात्सल्य या अर्थाने आहे. देह धारण करून एकमेकांना भेटले आणि एकमेकांना तसे भेटल्यामुळे त्यांना शोभा प्राप्त झाली. अशा रीतीनं भक्ती आणि प्रेम हे एकमेकांना श्रीराम भरत रूपामध्ये भेटले. कृपानिधान श्रीरामांनी भरताला क्षेमकुशल विचारलं, पण भरत ही वचन बेगीन आवय, त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता. आणि आता शिवभगवान आमच्या मातेला सांगतात काय, हे पार्वती, भरताला जे ते भेटीचं सुख लाभलं ते सांगण्याच्या आणि कल्पनेच्याही पलीकडे आहे. ज्याला ते लाभलं तोच ते जाणतो. सुनु सिवा सो सुख बचन मनते भिन्न जान जो पावे. भगवंत भक्त भेटीचं वर्णन कुणीच करू शकत नाही. प्रयत्न करतात अनेक जण, अगदी संतोत्तमसुद्धा, पण तरीसुद्धा शिवभगवान म्हणाले तसं ज्याला ती भेट लाभते त्यालाच ते कळतं. त्याशिवाय शक्यच नाही, कारण तो अंतरंगातला भाव जो असतो तो कुणाचाही उसना घेता येत नाही, उधार देता येत नाही, तो ज्याचा त्यालाच असतो. त्यामुळे भरत म्हणतायत, हे कोसलनाथ, आर्त आहे मी,
तुमची वाट पाहतोय असं समजून या दासाला तुम्ही दर्शन दिलंत, त्यामुळे आता सर्व क्षेम आहे. विरह समुद्रात बुडत होतो मी, तुम्ही कृपा निधानांनी हात पकडून मला वाचवलं. जसं श्रीरामांनी आपल्या क्षेमकुशलाचं निमित्त किंवा आपल्या कुशलाबद्दल गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली, तसा भरत आपल्या क्षेमकुशलाबद्दल श्रीरामांची कृतज्ञता व्यक्त करतायत. आणि त्यानंतर पुनि प्रभु हर्षि शत्रुघ्न भेटे हृदय लगाई, लक्ष्मण भरत मिले तब परम प्रेम दो भाई. त्यानंतर अत्यानंदानं शत्रुघ्नाला हृदयाशी धरलंय प्रभूंनी. बरं का, आपण मागे बघितलं, हा शत्रुघ्न सर्वात धाकटा सबंध अयोध्येची धुरा ज्यानं आपल्या शिरावर सांभाळली, ते सुद्धा कसं भरताच्या छायेखाली राहून, त्याच्या आज्ञेत राहून, त्यानं जसं सांगितलं तसं अयोध्या नगरीमध्ये राजमहाली राहून, मनाला कितीही क्लेश झाले तरीसुद्धा राजमहाल न सोडता सर्व मातांची, सर्व परिवाराची काळजी घेऊन ह्यानं ते राज्य चालवलं. असा हा शत्रुघ्न. त्याच्याबद्दल खूप कमी लिहिलं गेलं आहे, पण ज्याला त्याचा त्याग लक्षात येईल, भोगात त्याग असणं हे शत्रुघ्नाचं प्रतीक आहे. दिसतोय भोग घेतोय तो राजमहालाचा, इतर बंधू वनवासामध्ये दिसत आहेत, पण त्या राजमहालात राहून जर ज्यानं त्याग केलाय तो शत्रुघ्न आहे. आणि अशा रीतीनं त्यालाही हृदयाशी धरून भेटलेत. त्यानंतर लक्ष्मण आणि भरत हे दोन्ही बंधू अत्यंत प्रेमानं एकमेकांना भेटलेत. आणि त्यानंतर भरतानुजलची मन पुनि भेटे, दुसह बिरह संभव दुख मेटे, सीता चरण भरत सिरुनावा, अनुज समेत परम सुख पावा. त्यानंतर लक्ष्मण शत्रुघ्नाला मिठी मारून भेटलाय. आणि अशा रीतीनं विरहानं जे उत्पन्न झालेलं दुस्सह दुःख होतं ते नाहीसं केलं. त्यानंतर भरत शत्रुघ्न यांनी सीतेच्या चरणी नमस्कार केला आणि परम सुख पावा तसा नमस्कार करून त्यांना अत्यंत सुख लाभलं. अशा रीतीनं ह्या चारही बंधूंची पुनर्भेट झालेली आहे. ह्या चारही भावंडांचं जे परस्परातलं प्रेम आहे, त्या प्रेमाची तुलना त्रिभुवनातल्या कुठल्याही प्रेमाबरोबर होऊ शकत नाही, असं हे प्रेम आहे. आणि अनेक वेळेला असा काही रामायणांमधून उल्लेख आहे की ज्या वेळेला अशी कुणकुण सुभद्रा मातेला आमच्या लागली होती की कैकेयी माता काहीतरी कट कारस्थान करते, तिला हे पसंत पडत नाही आहे आणि काहीतरी आता होणार आहे, विघ्न येणार आहे, ह्याची कुणकुण सुभद्रा मातेला अगोदर लागली होती, असा उल्लेख आहे काही ग्रंथांमधून. आणि त्यावेळेला सुभद्रा माता कैकेयी मातेला असं सुचवून बघते. ही धाकटी सुभद्रा माता, त्यामुळे तिला खरं असं सांगता यायचं नाही. आणि अत्यंत शालीन, अत्यंत सोज्वळ, अत्यंत त्यागी अशी ही माता आहे, आपल्याला माहिती आहे. पण तरीसुद्धा तिला खऱ्या अर्थानं ह्या चारही बंधूंचं एकमेकांवरचं गाढ प्रेम माहीत होतं. त्यामुळे तिनं सुचवलं जे कैकेयी मातेला की काहीही होवो, या चारही बंधूंच्या एकमेकांवरच्या प्रेमामध्ये काही विघ्न येईल असं आपण करू नये कैकेयी, असा उल्लेख आहे एके ठिकाणी. आणि हे खूप गोड आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं त्या चारही बंधूंचं प्रेम जे आहे ते सुभद्रा माता ओळखून होती. आणि त्यामुळे सुभद्रा मातेनं सुरुवातीला जेव्हा भरताला कैकेयी प्रांतात पाठवलं गेलं कैकेयीकडून, त्यावेळेला आपल्या धाकट्या मुलाला शत्रुघ्नाला सोबत दिलं की भरत तिथे एकटा असेल, तसं होऊ नये, तू सोबत जा. आणि ज्या वेळेला राम वनवासात निघाले त्यावेळेला लक्ष्मणाला बोलवून सांगितलं की तुझं हे कर्तव्यच आहे, त्यामुळे तू जा, अशी ही माऊली. त्यामुळे पुढे ह्या सर्व माता भेटतीलच आता श्रीरामांना आणि सर्वांना.
पण इथे थांबूया. आता अजून हे भेटीचं वर्णन आहेच. अयोध्यावासियांना कसे भेटले, शिवभगवान पुढे आम्हाला काय सांगतायत आणि सर्व माता श्रीरामांना कशा भेटल्या ह्याचं सुंदर वर्णन तुलसीदास करतील. ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया. तोवर ह्या 4 भावंडांच्या प्रेमामध्ये स्निग्ध आमचं अंतःकरण कसं होईल तेच नामात राहून आम्हाला समजावं, हीच सद्गुरुनाथांच्या चरणी प्रार्थना करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.